नमस्कार. सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्रात मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. पाहुयात काही विशेष घडामोडी. कल्याण ठाणे परिसरामध्ये पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. सतत पडणाऱ्या पावसानं मध्य रेल्वे विस्कळीत झाली आहे. त्यामुळे ट्रेन ह्या 20 ते 25 मिनिटं उशिरा धावतायत. तसंच खोपोली, कसारा या जवळपास सतत बरसणाऱ्या पावसामुळे मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या ज्या ट्रेन आहेत त्या उशिरा धावतायत. त्यामुळे प्रवाशांची फलाटावर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. तसंच माटुंगा इथे तांत्रिक बिघाड झाल्यामुळे सुद्धा आज प्रवाशांचे हाल होताना पाहायला मिळालेत. मी तुरुंगात गेलो तरी भाजपचा एकही उमेदवार निवडून आणू नका, मनोज जरांगे पाटील. मी तुरुंगात गेलो तरी भाजपचा एकही उमेदवार विधानसभा निवडणुकीमध्ये निवडून आणू नका, असे आदेश मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या मराठा आंदोलकांना केलेले आहेत. तसंच फडणवीसांना राजकारणातून पूर्णपणे हद्दपार करण्याचा आदेश सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला आहे. मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण तुर्तास स्थगित करण्यात आलेलं आहे आणि त्यांनी सरकारला 13 ऑगस्ट पर्यंत वेळ दिलेली आहे. माणगाव पुणे महामार्गावरील नदीवरील पुलाचा कठडा तुटल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे. प्रवासी आणि वाहन चालकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहेच. मात्र त्यांनी बांधकाम विभागानं तात्काळ गांभीर्यानं याकडे लक्ष द्यावं अशी मागणी सुद्धा केलेली आहे. शिक्षकांची भरती आता सर्व जिल्ह्यात एकाच दिवशी करण्याची घोषणा शालेय मंत्री दीपक केसरकर यांनी केलेली आहे. शिक्षकांना त्यांच्याच जिल्ह्यामध्ये नोकरी मिळावी म्हणून हा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केल्याचं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं. त्यामुळे आता पोलीस भरतीसारखीच शिक्षक भरती सुद्धा सर्व जिल्ह्यात एकाच दिवशी होणार आहे. सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्रात आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पिकेट गुड फूड गुड मूड. आता ग्रोसरी 10 मिनिटात घरपोच. रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ 50% डिस्काउंट फॉर स्पेशल मॉन्सून ऑफर. सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्रात विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. मराठीच्या पाठ्यपुस्तकातील कवितेमध्ये वापरलेल्या इंग्रजी शब्दावरून मराठी भाषा तपासण्याची राज्यभाषा सल्लागार समितीनं मागणी केली आहे. तर वन्स मोर साठी पर्यायी शब्द उपलब्ध आहे का याबाबत समितीला पुन्हा एकदा विचार करायला सांगण्याचं वक्तव्य शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केलेलं आहे. मराठीच्या पाठ्यपुस्तकातील एका कवितेमध्ये इंग्रजी शब्द आल्यामुळे हे प्रकरण आता पुढे आलेलं आहे. याबाबत आता नक्की काय निर्णय घेण्यात येतोय याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी साईबाबांच्या चरणी तब्बल 6.25 कोटी गुरुदक्षिणा. गुरुपौर्णिमेच्या दिवशी साईबाबांच्या चरणी तब्बल 6.25 कोटी रुपयांची गुरुदक्षिणा देण्यात आलेली आहे. भक्तांतर्फे ही देणगी देण्यात आलेली आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी मोठ्या संख्येनं साईबाबांचे भक्तगण हे त्यांच्या दर्शनासाठी जात असतात. साधारण 20 ते 22 जुलै दरम्यान ही गुरुदक्षिणा देण्यात आलेली आहे. जरांगेंच्या वक्तव्यानंतर ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे. लक्ष्मण हाके यांनी जरांगेंनी आमचे आमदार पाडले तर आम्ही त्यांचे पूर्ण 150 आमदार पाडू असं वक्तव्य केलेलं आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वत्रच आरोप प्रत्यारोप होत आहेत आणि लक्ष्मण हाके यांनी जरांगे यांना एक प्रकारे हा इशारा दिलेला आहे. जर आमचे आमदार तुम्ही पाडले तर आम्ही सुद्धा तुमचे सर्व आमदार पाडू आणि सर्वांनी एकत्रित येऊन काम करू असं त्यांनी जाहीर केलंय. पूजा खेडकर यांच्याकडून यूपीएससीच्या आदेशाला केराची टोपली. पूजा खेडकर यांच्याकडून यूपीएससीच्या आदेशाचं पालन होत नाहीये तर त्यांच्या आदेशाला सरळ केराची टोपली दाखवली जाते. पूजा खेडकर या मसुरी येथील प्रशिक्षण केंद्रात पोहोचल्याच नसल्याची माहिती मिळालेली आहे. तसंच पूजा खेडकरला दिव्यांग प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांची सुद्धा आता चौकशी करण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता ही चौकशी होणार आहे आणि पूजा खेडकर यांना दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र देणाऱ्या सर्व डॉक्टरांची आता चौकशी होणार आहे. सांगली येथे भूकंपाचा धक्का. सांगली येथे भूकंपाचा धक्का बसलेला आहे. सांगलीतल्या चांदोली धरण परिसरामध्ये भूकंपाचे हे धक्के बसल्यानं नागरिक चिंतेत आलेले आहेत. भूकंपाची तीव्रता ही साधारण 3 रिश्टर स्केल इतकी होती. सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमच्या बातम्या कशा वाटतायत हे अवश्य कळवा. यासाठी सतर्क पोलीस टाइम्स न्यूजचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच सतर्क पोलीस टाइम्स न्यूजचं ट्विटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पेज फॉलो करा. आजच्या बातम्यांमध्ये एवढ्याच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा सतर्क पोलीस टाइम्स न्यूज. सतर्क रहा, सुरक्षित रहा.